बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्यात यावं अशी मागणी बौद्ध संघानं केंद्र सरकारकडे केली असून कल्याणमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये येत्या 8 तारखेला बौद्ध समाजाचा महामोर्चा तसंच साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचं मोर्चात कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील हजारो समाज बांधव सहभागी होणार आहेत। महाविहार जे महाबोधी टेम्पल आहे, भगवान बुद्धांनी जिथे ज्ञान लाभ केलेला आहे, हे टेम्पल आपल्या बौद्ध समाजांच्या हातात यायला पाहिजे असा मागणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि बिहार स्टेट गव्हर्नमेंटकडून। हा आम्ही जे मागणी आहे हा पूर्ण व्हायला पाहिजे। जसा जेवढा पण मंदिर, मस्जिद किंवा ख्रिश्चनांच्या चर्च आहे, हे सगळे ठिकाणामध्ये त्यांचाच ट्रस्टी असतो किंवा त्यांचाच गुरु असतो। फक्त भगवान बुद्धांचं जे विहार आहे, महाबोधी विहार, याच्यामध्ये का ब्राह्मण लोक तिथे कब्जा केलेला आहे? हे सरकार का असा करत आहे? बौद्ध समाजांच्याकडे फक्त बौद्ध समाजांना न्याय का नाही भेटत हा एक प्रश्न आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटला जे BJPचं जे सरकार आहे आणि बिहारच्या जे नितीश कुमारचं जे सरकार आहे, यांना आम्ही असा मागणी करतो की लवकरच लवकर जे 1949ला जे ॲक्ट बनवलेला आहे हा रद्द करून नवीन ॲक्ट करून जे पण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट हा दोन्ही गव्हर्नमेंट मिळून हा ॲक्ट रद्द करून लवकरच लवकर बुद्धांच्या हातात हा महाबोधी विहार द्यायला पाहिजे असं आम्ही त्यांना विनंती करतो। जर नाही झाले, आज आमचे 8 दिवसाचं जे साखळी आंदोलन सुरुवात केलेलं आहे, बुद्धभूमी फाउंडेशन, बनते गौतम रत्न महातेरा यांच्या नेतृत्वाने हे आंदोलन आम्ही अजून मोठे करणार आहे आणि पूर्ण कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर हे सगळे जे ठाणा जिल्ह्याच्या पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना आव्हान आहे की आपण पूर्ण जेवढं पण आपण बौद्ध समाज आहे पूर्ण मिळून हा 8 तारीखचा जे महामोर्चा आयोजन केलेला आहे, हे महामोर्चामध्ये आपण सामील होऊन हे सरकारला आपले जे पण बौद्ध समाजांच्या जे ताकद आहे पूर्ण करायचे आहे, पूर्ण दाखवायचे आहे। पूर्ण कल्याण जाम करून आपण निश्चित मोर्चा करणार आहे, ज्याच्याने आपण कुणाच्या लोकशाही नाही करून बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे हे संविधानाच्या दायरीमध्ये राहून आपण हा मोर्चा पूर्ण करू असा मी सर्व बौद्ध समाजांना आवाहन करतो। आणि 8 तारीखला आपण जे बाबासाहेब उद्यान आहे इथे सामील होऊन आपण